पुलगावाजवळील समृद्धी महामार्ग आणि परिसरातील रस्ते अपघाताचे केंद्र बनत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. भरधाव वेग, प्रवासातील घाई आणि चालकांना येणारी झोप यामुळे अपघाताची मालिका सुरूच असून शुक्रवारी 13 जून सकाळी आणखी एक गंभीर अपघात घडला. पुलगाव पासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या विरुड परिसरात सकाळी 11 वाजताच्या सुमारास काळ्या रंगाची चारचाकी कारचा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार मुंबईहून नागपूरकडे येत असलेल्या कारची समोरच्या दिशेने जाणाऱ्या आयशर ट्रकला धडक बसल्याची चर्चा आहे. अपघातानंतर वाहनाची अवस्था पाहून मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र समृद्धी महामार्गावरील आपत्कालीन यंत्रणा आणि पुलगाव येथील रुग्णवाहिका वेळेत घटनास्थळी पोहोचल्याने सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. जखमींना प्रथम पुलगाव आणि ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी वर्धा येथील सावंगी मेघे रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात जखमी झालेल्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. अफजल हुसेन वय 38 वर्ष, सिराज जैन वय 33 वर्ष, अवेज उर्फ पाशू प्यारे खान वय 21 वर्ष, दानिश प्यारे खान वय 30 वर्ष, परवेज खान ही सर्व मंडळी नागपूर येथील एकता कॉलनी महेंद्रनगर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात समृद्धी महामार्गाच्या खालच्या आरवी रोडवरून 2 दुचाकींचा भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. त्यानंतर 24 तासाच्या आत मारडा परिसरात आणखी एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला. त्यामुळे पुलगाव परिसरातील वाढत्या अपघाताबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पुलगाव पोलीस करीत आहे. महाराष्ट्र T24 करिता संतोष देशमुख, वर्धा.